मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अखेर मित्रांनो, माहितीच्या अधिकारामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एकूण जागा किती रिक्त आहेत, त्याचबरोबर कोणत्या पदांच्या किती जागा रिक्त आहेत, एकूण मंजूर पदं किती आहेत याबाबतची संपूर्ण माहिती मिळालेली आहे। ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नेमकी भरती प्रक्रिया कधी सुरू होईल, मागे महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून जे आपण अर्ज केलेले आहेत त्याच्या परीक्षा कधी होतील, त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जी विशेष भरती प्रक्रिया होऊ घातलेली होती, ज्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे, त्या भरतीचं नेमकं काय झालेलं आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावयाची आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या सर्वांना नम्र निवेदन आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा टॅब आपल्याला दिसत आहे, तेथे टच करा आणि बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून आपल्याला आमचे सर्व व्हिडिओ सहज पाहता येतील। तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता, सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती पुरवण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती ही लेटेस्ट आहे, 9/11/2020 हे पत्र आहे। तर मित्रांनो, या माध्यमातून नेमकी माहिती काय आलेली आहे समोर ते आपण बघू शकता। महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण आरोग्य विभागाच्या एकूण रिक्त जागेची संख्या याबाबतची माहिती विचारलेली होती। यामध्ये मित्रांनो, नेत्र चिकित्सा अधिकारी गट क संवर्गातील रिक्त पद आहेत 166। त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत परिचारिका संवर्गातील माहिती सुद्धा इथे दिलेली आहे, ती आपल्या स्क्रीनवर आहे। मित्रांनो, मंजूर पद आहेत 30,007, यापैकी भरलेली पद आहेत 21,141, तर रिक्त पद आहेत 8,866। याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर मित्रांनो, नेमक्या परीक्षा कधी होतील, काय नेमक्या अडचणी आपल्या मागच्या परीक्षेला आलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे। यामध्ये बघू शकता आपण, आधी परिचारिका वर्ग 3 ची एकूण रिक्त पद आहे 30, त्यानंतर सहाय्यक अधिसेविका 122 पद, सार्वजनिक आरोग्य परिचारिका निर्देशिका 9 पद, त्यानंतर इथे पाठ्य निर्देशिका चिकित्सालयीन निर्देशिका इथे बघू शकता आपण 141 पद, सार्वजनिक आरोग्य परिचारिका 129 पद रिक्त आहेत, मनोरुग्ण परिचारिकेचे 90, तर बालरुग्ण परिचारिका यांच्यासाठी 94 जागा रिक्त आहेत, परिसेविकेकरता 441 पद रिक्त आहेत, आधी परिचारिका यांच्यासाठी 2129 पद रिक्त आहेत, LHV यांच्याकरता 276 पद रिक्त आहेत, त्यानंतर ANM यांच्यासाठी 5,405 पद ही रिक्त आहेत, एकूण रिक्त पद आहेत 8,866। मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या विषयाकडे। जे आपण महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत त्याच्या परीक्षा नेमक्या कधी होतील। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जी MAIT या डिपार्टमेंटकडून खाजगी एजन्सीची निवड प्रक्रिया राबवण्यात आलेली होती, त्याचं टेंडर हे अखेर ओपन झालेलं आहे। एजन्सीची निवड प्रक्रिया ही सुरू आहे आणि ज्या एजन्सीची निवड झालेली आहे त्या एजन्सीची टेस्टिंगची प्रक्रिया आता सुरू आहे। लवकरात लवकर या 5 एजन्सीची निवड होणार आहे आणि या 5 एजन्सीच्या माध्यमातून जेवढ्या काही मागच्या परीक्षा ह्या पेंडिंग होत्या त्या सर्व विभागाच्या परीक्षा या लवकरच सुरू होणार आहेत। त्यासाठी आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आहे। यामध्ये सर्वप्रथम सार्वजनिक आरोग्य विभागातील जेवढे काही पदाच्या जाहिराती आलेल्या होत्या ते पद सर्वप्रथम घेतले जाणार आहेत। त्याचबरोबर जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य पर्यवेक्षक, त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षिका या संबंधीचे पद सुद्धा लवकरात लवकर परीक्षेच्या माध्यमातून भरले जाणार आहेत। त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे साहेब यांनी सांगितलेलं होतं की त्यांच्या विभागामध्ये ते विशेष भरती प्रक्रिया राबवणार आहेत आणि विना मुलाखत ते भरती प्रक्रिया सुरू करणार आहेत। परंतु मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो प्रलंबित आहे आणि त्याचा मोठा दबाव राज्य शासनावर आहे, त्यामुळे या भरती प्रक्रियेला थोडा विलंब होत आहे। परंतु लवकरच हा प्रश्नसुद्धा मार्गी लागेल आणि ही भरती प्रक्रियासुद्धा सुरळीत व्यवस्थित होईल। परंतु मित्रांनो, आता विनापरीक्षा ही भरती प्रक्रिया होईल असं वाटत नाही आहे, कारण खाजगी एजन्सीची निवड आता सुरू झालेली आहे। लवकरच खाजगी एजन्सी ही राज्य शासनाच्या सेवेमध्ये येणार आहे, त्यामुळे याही विभागाच्या जेवढ्या काही अतिरिक्त जागा त्यांना भरायच्या आहेत
त्यासुद्धा याच एजन्सीच्या माध्यमातून भरल्या जाऊ शकतात. त्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण तयारी ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच विना परीक्षा जरी निवड झाली तरी आपण तयार राहायचं आहे, डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहे आणि परीक्षा झाली तरीसुद्धा आपण तयारीत राहायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इतर विभागाच्या सुद्धा परीक्षा लवकरच सुरू होतील. त्यासाठी सुद्धा आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आहे. त्याचबरोबर गृह विभागाच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जेवढे काही मागच्या जाहिराती आलेल्या होत्या पोलीस भरतीच्या संबंधित 5,500च्या जागाची जी जाहिरात आलेली होती त्यांची लेखी परीक्षा ही अगोदर होणार आहे आणि भविष्यामध्ये जे काही 7,500 पदांची जाहिरात येईल त्यांचं ग्राउंड हे आधी होणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, या माध्यमातून सुद्धा पोलीस विभागाच्या माध्यमातून सुद्धा एक सुवर्णसंधी आपल्या सर्वांकरता भविष्यामध्ये उपलब्ध होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण तयारी ठेवायची आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंट्स करा मित्रांनो. महत्त्वाची माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ही संपूर्ण माहिती तुमच्याकरता खूप उपयुक्त आहे. सर्व माहिती ऑथेंटिक आहे, राज्य शासनाची आहे, माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेली माहिती आहे आणि आपल्या सर्वांकरता ही खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, धन्यवाद.